पुण्यात फेरीवाल्यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे आणि ज्यामध्ये महापालिकेचा कर्मचारी जखमी झालाय। रामटेकडी सय्यदनगर इथल्या फुटपाथवरती बसून भाजीपाला विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी केलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावरती विक्रेत्यांनी हल्ला केलाय आणि यात अधिकारी कर्मचाऱ्यांना दगडानं आणि लोखंडी वजनाच्या मापाने मारहाण केली। प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, अचानक हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय, पुढची कारवाई कशी होते? निश्चितपणे पुण्यातील रामटेकडी सय्यदनगर मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण विभाग म्हणजे महापालिकेचा अतिक्रमण विभाग जेव्हा या पथारीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेला होता तेव्हा त्या पथारीवाल्यांनी थेट अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर एकच हल्ला केला आणि ज्या हल्ल्यामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा एक कर्मचारी सुद्धा जखमी झालाय। त्याला रुग्णालयावर त्याच्यावर उपचार सुद्धा करण्यात आलेले आहेत। हा सगळा जो राडा झाला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तक्रार दिली त्यावरून वानवडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू होती। धन्यवाद अक्षय, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली। आपण पाहतोय की आता पुढची कारवाई केली जाते या संपूर्ण विक्रेत्यांवरती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।